नवा सप्त धातू नवा पंचकोश न वाक्पाणी पादो न चोपास्तु वायू. काय आहे का यातलं? यात काय तुमचं आहे का? नाही. पंचवायू तुमचा आहे का? नाही. पंचकोश, हा, पंच ज्ञानेंद्रिये, काही नाही तुमचं. काही तुमचं नाही. ते तुम्ही नाही आणि ते तुमचं नाही आणि तुमच्याशिवाय ते काही चालत नाही. त्याच्यावर तुम्ही आहात का तुमच्यावर ते आहे? आमच्यावर. चांगलं लक्ष द्या. तुमच्या सत्तेने ते चालतंय का त्याच्या सत्तेने तुम्ही चालताय? आमच्या सत्तेने. जोरात बोला की थोडस. आमच्या सत्तेने त्यांचं चालतं. हा, तुमच्या ताब्यात ते आहेत का तुम्ही त्यांच्या ताब्यात आहे? खरं सांग. खोटं बोलू ना. खोटं बोलायचं नाही. कोण कुणाच्या ताब्यात आहे? मन तुमच्या ताब्यात आहे का मनाच्या ताब्यात तुम्ही आहे? हे ना नोकर मालक होऊन बसलाय. तो त्याच्या दारात जाऊन भीक मागायला लागलाय. देऊळ आम्ही बांधलं बरं का बाबा, वर्गणी काढून. मूर्ती आम्ही आणली, मूर्तीची प्रतिष्ठापना आम्ही केली, त्याला देवाबद्दी आम्ही सगळं वर्गणी काढून आता आपणच करतो. सगळं त्याचं आम्ही करायचं. त्याला कपडे बी आम्ही आणले, कपडे नेसवायचे बी त्याचीच आम्ही, त्याची आरती रोज आम्ही करायची, त्याला नैवेद्य बी आम्हीच दाखवायचा आणि त्याच्या पुढे भीक मागायची. माझं काहीतरी भलं असे तरी पागल आहे. अरे सगळं तू केलंय. तू एवढा सत्ताधीश आहे का मग त्याच्या समोर भीक मागत असतील? तू केवढा सत्ताधीश आहे. तू आणला त्याला, तू बसवला, तू करतो सगळं त्याची उठाठेव. तुटलं फुटलं तर त्याची दुरुस्ती तू करतो, त्याला आंघोळ पाणी तू करतो, कपडे लत्ते तू करतो, त्याची आरती फारती तू करतो आणि तूच त्याच्या समोर भिकारी होऊन उभा आहे. तसे हे आटलं का बाळ चालतंय तुमच्या सत्तेवर आणि त्याच्या समोर लीन व्हायची वेळ आहे. माझं मन बिघडले, माझं मन, माझी बुद्धी बिघडली, माझं अमक त्याच्या ताब्यात जाऊन बसलंय. ते म्हणेल तसं तिथं जशी इच्छा तयार होईल तशी. जयाची इंद्रियांची या घरा नाही विषयांची येर झारा आत्मबोधाची या ओरा पहुडला असे संवाद. हे करू शकतो आपण. अरे ते तुमच्यावर आहेत, तुम्ही का त्यांच्या आधी? आत्मसुखाच्या गोडिया विटे लोका सकळ विषया जयांची ठाया इंद्रिया मानू नाही. मानू नाही कशा त्याला का म्हणतात? आत्मप्रभा नित्य नवी बाबा ते जेवढी ठाण दिली जे इंद्रियाचे चोरूनी जेवी तयाशीच भावे. याचे इंद्रियाशिवाय पान हलत नाही. हे लागले रूपाच्या मागे. या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही. हा स्वभावाची पाही इंद्रिया. इंद्रियांचा स्वभाव आहे का आमचा स्वभाव आहे? पण इंद्रियांच्या स्वभावानुसार आम्ही त्याच्या मागे लागतो. आणि विषय तरी कैसे? रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे आभाषे भद्रजात. भद्रजाती म्हणजे स्वप्नातला हत्ती. तसे हे विषय आहे आणि त्याच्या मागे आम्ही लागलो. विषय तरी कैसे? या विषया वाचून काही. आता काय करावं? हे इंद्रियांचा विषयाचा संबंध आहे. पण त्यांचे ते भोग होऊ देत की काय हरकत आहे? त्यात मी का बरं गुंतला? त्यावर माझं का बरं त्याच्यामध्ये अडकलो? साक्षी भावना. करता भोगता झाला. करता भोगता झाला आणि अडकून. करता झाला की भोगता होतो आणि भोगता झाला की पाप पुण्याचा अधिकारी होतो. पाप पुण्याचा अधिकारी सुख दुःखाचा अधिकारी होतो. सुख दुःखासाठी देह पाहिजे. परवाच होई झाली. आगा सुख दुःख आगा कर्मीचे उरावे एक सुख दुःखी फळावे अंतयाने भोगावावे ते आहे का? हे असं 84 लक्ष योनी आम्ही हेच उद्योग करत आलो. हाच घोटाळा झालाय. ह्याच्यातलं आम्ही कोण नाही, हे मी कोण नाही, हे माझे नाही आणि हे माझ्यावर आहेत. मी याचा मालक आहे. हे माझ्या सत्तेने चालतायत. पहा तुमची सत्ता आहे की रे? काहीच करू शकत नाही. ते सामग्री आहे, ते जड आहेत. तुम्ही चेतन आहात. ते त्यांच्या मन बुद्धीला ओळखते का? बुद्धिमनाला ओळखते का? कुणीच कुणाला त्यांच्यातलं जाणत नाही. तुम्ही मात्र सगळ्यांना जाणताय आणि तुम्हाला बी जाणताय. या जडापैकी एवढ्या जडापैकी कोणी कुणाला ओळखत नाही. आता इथे पहा, तुमच्या देहामध्ये तुमचा देह या देहाला ओळखतो का? आणि तुमचा देह तुमच्या देहाला ओळखतोय का? नाही ओळखत आहे. हे जड जडाला कुठे ओळखतंय? हे दोन पडलेत बघा, कुठे एकमेकांना ओळखताय? नाही ओळखत आहे. मी मात्र सगळ्यांना ओळखतोय. मी मात्र सगळ्यांना जाणतोय. माझ्या सत्तेने हे मला आहेत असं वाटायला लागतंय. आहे पण आहे ते माझं आहे असं चिंतनाने ही गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो. चांगलं
चांगला विचार करून ही गोष्ट लक्षात घेऊ शकतो. याच्यापासून वेगळे आहोत आणि वेगळे आहोत आणि कोण आहोत? चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. काय आत्मषटक छोटासा ग्रंथ आहे हो, पण काय उकल करून टाकतो परिपूर्ण. तिसरा श्लोक काय बदललं बरं का. आता हे सगळं गबाळ संपलं. आता गबाळ संपलं. कोणतं? कर्मेंद्रिय संपली, पंचप्राण संपले, ज्ञानेंद्रिय संपले, पंचकोश संपले, पंचमहाभूत संपली, अंतःकरण पंचक संपलं, सप्त धातू संपले. संपलं देहातनं तुम्ही निघाले. आता याच्या अनुषंगाने यांच्या व्यवहारातून जे उद्योग तयार होतोय ना, तिकडे लक्ष द्यायचं आहे. ज्याला आपण विकार म्हणतो, ज्याला आपण गुणदोष म्हणतो. न मे द्वेष रागे, न मे लोभ मोहे, मदा नैव मे नैव मात्सर्य भावो, न धर्म न चार्थ न काम न मोक्ष, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे द्वेष. द्वेष का बरं तयार होतो? हे तीन भूमिका फक्त लक्षात घ्या. काम, क्रोध आणि लोभ या तिहींचेची थोप. ते तर थावे आयुष्य अशुभ पिकले जा. या तिघांमुळे अशुभाचं पीक आलेलं आहे. काम, क्रोध आणि लोभ. हो, काम म्हणजे इच्छा. कशाची असू दे इच्छा. पूर्ण एक आहे ना, त्या एकापासून सगळं पुढे आहे. काम पूर्ण झालं. काम पूर्ण झाला की लोभ, आणि काम अपूर्ण राहिला की क्रोध. बस तिथेच आहे सगळं. तो एकटा ज्या अंतःकरणामध्ये आहे ना, हो झालं, सुरुवातच झाली सगळी. द्वेष आला, क्रोधाच ते लाईन आहे सगळी. द्वेष, नमे द्वेष रागे, मोह आणि लोभ. मोह कोणाचा आणि लोभ कोणाचा? दोन्ही सारखे आहेत, पण थोडं लक्षात घ्यायचं. मोह कोणाबद्दल आहे, लोभ कोणाबद्दल आहे? आपल्या अर्जुनाला मोह झाला होता. कोणाचा? स्वजनांचा, मी आणि माझ्याचा. हे सगळं नाही का, नातेवाईक, पत्नी माझी, मुलगा माझा, देह माझा, अजून काय स्थावर जंगम नाही, हे नाते होते. हे स्वजन, नातेवाईक सगळे माझे. हा आहे मोह. आणि लोभ हे जे स्थावर जंगम आहे ना, हे सगळं जमीन, जुमला, पैसा, अडका, स्थावर जंगम, त्याचा लोभ आणि याचा मोह. मोह झाला होता अर्जुनाला. धृतराष्ट्राला मोह झाला. पुत्र स्नेहे मोहित. मोह तिथे आहे, लोभ इथे आहे. दोन्ही एकाच पद्धतीचे, पण वेगवेगळ्या ठिकाणी गेले म्हणून त्याला नाव द्यायचं आहे, लोभ आणि मोह. मग आता ज्याचा मोह आहे ते मी आहे का? समजा मला देहाचा मोह आहे, तर देह मी आहे का? आणि देहाविषयी असणारा लोभ कसा मी असेल? लाभाची सुशे पुढे चाले मना, धनाचा कृपणा लोभ जायचा. हा त्याचा दृष्टांत दिलेला आहे. तो त्याचा दृष्टांत आहे वरच्या याच्यासाठी. तशी माझी स्थिती हो वरच्या याच्यासाठी. जे काय माझी मदत झाली अनावर त्याच्याच खालचा आहे, त्याला दिलेला दृष्टांत आहे. तो नाही बसत आहे, त्याप्रमाणे इथे बसत नाही या आपले चालू असलेल्या चिंतनाला. मग देह मी नाही, तर देहाच्या अनुषंगाने देह आधी काय खरा आणि देह संबंधी पसारा आणि बुजगावने चोरा भासत असे. बस काय आता हे तुम्ही आंबे वगैरे आपण शेती करतो आणि त्याच्यात काय चोर येऊ नये म्हणून एक पाखरांसाठी बुजगावनं, त्या पाखरांना वाटतं हे आपलं रक्षक आहे की कोण, मालक आहे का कोण तो, पाखरांना वाटतं. माणसाला नाही वाटत, माणूस बरोबर ओळखतो हे बुजगाव नाही. रक्षण असे भासत असे, रक्षण आहे असं रक्षण करता असं भासतंय तिथे, बाकी काही नाही. तसा देह आणि देह संबंधी पसारा काय आहे? भास आहे. आणि त्याच्या संबंधाने निर्माण होणारा लोभ आणि मोह, द्वेष हा खरा असेल का? नाही, तो खरा असेल. तो खरा नाही, ते मी नाही आणि ते माझं नाही, माझा त्याचा काही संबंध नाही. साक्षीभाव नवे द्वेष रागे न मदा नैव मे नैव मात्सर्य. मत म्हणजे काय? दंभ. मग अशा आपण तीन भूमिका काढल्या. कोणत्या बाबा? शक्तिमद, संपत्तीमद आणि विद्वत मद. तीन मद आहेत. धनमान बळे नाठविषयी देवा. धनाचा मद आहे आम्हाला, पैसेवाला बाबा तो कोणाचं नुकसान करेल आणि कोणाच्या मागे लागेल काय माहित नाही. पैशाचा मद आहे त्याच्या ठिकाणी. पैसा मी नाही, पैसा माझा नाही, तर त्याचा मद कसा माझा असेल? तीन मद येतात. संपत्तीचा येतो, शक्तीचा येतो आणि विद्वत्तेचा येतो. सगळ्यात विद्वत्तेचा मद आहे तो त्रासदायक आहे आध्यात्मिक दृष्टी.
त्रासदायक विद्वत्तेचा. ज्ञानी अडकून पडले. ज्ञानाचा जो मध आहे तो जर व्यवस्थित जर मार्गी लागला नाही तर ते कठीण आहे तो परमार्थ उडवून जाऊ शकतो. म्हणून नमे द्वेष रागे नमे लोभ मोहे मदा नैव मे नैव मात्सर्य भाव. तो मात्सर सुद्धा मी नाही, मद मी नाही, हो द्वेष मी नाही, राग मी नाही, लोभ मी नाही, धर्म मी नाही. हा धर्म कोणाकोणाचे आहेत परवा आपण पाहिलं. धर्मीचे. धर्मी कोण कोण आहेत? काय धर्म ते आता हा मोबाईल आहे याचा काय धर्म आहे? इनकमिंग आउट गोईंग बस याचा धर्म आहे ना. हे ग्रंथ आहे काही घ्या याचा धर्म आहे. याचा काय? हे धर्म आहे, हे धर्मी आहे. आणि याचा धर्म काय? पाणी साठवणं. हे माईक आहे हा धर्मी आहे. याचा धर्म काय? आवाज मोठा करून छोटा असलेला मोठा करतोय आवाज. तिकडे त्याचं ठेवलेलं आहे स्पीकर. प्रत्येक वस्तू धर्मी आहे आणि त्याचे धर्म आहे. वस्तू आणि वस्तूचे धर्म. जड आणि जडाचे धर्म. धर्म जडाला आहे, धर्मी जड आहे का? चेतन धर्मांचेतन धर्मी आहे. लक्ष द्या. चेतनाला कोणता धर्म आहे? आत्म्याला कोणता धर्म आहे? धर्म कोणताच आणि बाकी सगळे धर्मी आहेत त्याचे धर्म. मग तुम्ही आतले घ्या नाही तर बाहेरचे घ्या. मग धर्म त्यांचे आहेत, धर्मी ते आहेत, मग त्यांचे धर्म आमच्यावर का बरं लादून घेतोय? सर्व धर्मान परित्याज्यम मामेकम शरणं व्रज अहं त्वा पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला काय करेन? तू काय कर? कसा शरण ये मला? अरे ज्याचे त्याचे धर्म ज्याच्या त्याच्या धर्मीच्या डोक्यावर मार आणि तू मला शरण ये. आणि मग मी काय करेन? तुझ्या सर्व पापाचा. आता त्याला पाप राहतील का? धर्मीचे पाप पुण्य त्याचे आहेत. शृंखला कशी आहे तुम्हाला सांगतो. स्वरूपाच्या ठिकाणी पहिल्यांदा अज्ञान आवरण येतं. अज्ञान आवरल्यानंतर अज्ञानानंतर काय येतं? नंतर भेद. भेद ज्ञान. अज्ञानामुळेच भेद जो आहे तो हा भेद अज्ञानामुळे आहे. आवरण आलं स्वरूपात. स्वरूप दृष्टी आली तर याच्यामध्ये भेद नाही, जडामध्ये भेद नाही. बरोबर. अज्ञानामुळे भेद ज्ञान. भेद ज्ञानामुळे अनुकूल प्रतिकूलतेचं ज्ञान आणि अनुकूल प्रतिकूलतेच्या ज्ञानामुळे राग द्वेष पाप पुण्य. पाप पुण्यामुळे सुख दुःख किंवा धर्माधर्म हा मध्ये पण एक टप्पा. आणि सुख दुःखामुळे देह. तिकडून नंतर देहामुळे सुख दुःख, सुख दुःखामुळे पाप पुण्य. त्याचा आधार आहे एकमेकांचा. पाप पुण्यामुळे राग द्वेष किंवा धर्माधर्म. धर्माधर्म अनुकूल प्रतिकूलतेमुळे, अनुकूल प्रतिकूल भेद ज्ञानामुळे आणि भेद ज्ञान अज्ञानामुळे. आणि एक अज्ञान उडवलं श्री गुरूंच्या कृपेने अनुग्रहाने प्रबोधाने. अज्ञान गेलं, भेद गेला. भेद गेला, अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेलं, अनुकूल प्रतिकूल गेला, राग द्वेष धर्माधर्म गेला, पाप पुण्य गेलं, सुख दुःख गेलं, देह बाद झाला. ही उतरण लक्षात आली पाहिजे. बरोबर. आणि साधू संत बरोबर मूळ मुद्द्यावर हात घालतात. अज्ञान समूळ नाश. अज्ञान समूळ नाशिले. काय होईल? ज्ञान देऊन जयाचा समूळ नाशेला परमात्माची संचला आधीची आहे अशी होळी आहे सध्या अध्यायामध्ये. मला पहिला तुकडा आठवला. ठीक आहे, हरकत नाही. अज्ञान समूळ जाय, संपूर्ण मुळासकट अज्ञान घालवण्याची युक्ती साधू संतांच्याकडे आहे. म्हणून धर्म न धर्म न चारतो न काम न मोक्ष. धर्म नाही, धर्मी नाही, काम नाही, अर्थ नाही आणि मोक्ष सुद्धा नाही. पहा, मोक्षाची पुढे पण आलेली आहे मोक्षाची भूमिका. इथे घेऊ. मोक्ष आणि बंध. बंध कोणाचा आहे? मायेचा. बरोबर. आणि मोक्ष कोणाचा आहे? मायेचाच. मोक्ष बी मायेचाच आहे. बाबा सांगायचे मोक्ष बी मायेचाच आहे आणि बंध बी मायेचाच आहे. आणि तुम्ही त्याच्या वेगळे. बंध आहे म्हणून मोक्षाची ओटा ठेव आहे. जिथे बंध नाही तिथे मोक्ष कशाला पाहिजे? सत्वगुणात मुक्तता वाटते, रजोतमगुणात बद्धता वाटते. बस. आणि त्या दोन्हीला जाणारे वेगळे. दोन्हीला जाणारे वेगळे. गुणकर्माला ओलांडून पुढे पाहणारे आम्ही आहोत. म्हणजे
बद्धता जायपर्यंत मोक्षाची आवश्यकता आहे बरं का. हे ऐकून ठेवायचं फक्त, नाही तर मोक्षाची गरज नाही, मग सगळंच थांबलं बाबा. विपरीत ज्ञान होतं, ऐकताना सावध असलं पाहिजे. आता काय चिंतन करायचं, आता काय चिंता कर, मोक्ष मिळायचं, मग काय करायचं आपल्याला. अवघे तिच्याच चालाने चाला, इथं पुन्हा वाईट न म्हणे या बोला, अवघे तिच्याच चालाने चाला तरी कैवल्य सुख तुम्हाला. हो, तिने बापाची केला दादला, तिचं काय बी उलट सुलट आहे सगळं. पण तिच्या बोलाने चाला, तिचा बंद आहे, तिचा मोक्ष आहे. पण तू मिळेपर्यंत शांत राहा, गप राहा. बरोबर, अडकून पडलाय आणि अडकून आगाऊपणा करतो, मला सोडवायचं काय काम आहे म्हणून. सुटेपर्यंत गप राहा, सुटल्यानंतर गप करीत आपल्या. काय होतं, ऐकण्यामध्ये आपण गडबड करतो. बंद मायेचा ठीक आहे, मग मोक्ष मायेचा, मग तो आपल्याला कशाला पाहिजे. मोक्षाशीही तुमचा संबंध नाही, बंधाशीही तुमचा संबंध नाही. मोक्षालाही पाहणार आहे तुम्ही आणि बंधालाही पाहणार आहे तुम्ही आहात आता इथे. पण काय करावं, जीवपणा धारण केला म्हणून आपल्याला आता कळालेलं आहे. जन्म मृत्यूचं रहाट गाडगं घेतलं अंगावरती, मी जन्मणारा मरणारा असा भ्रम झाला, आणि तो भ्रम काढण्यासाठी म्हणून बंध स्वीकारला. आणि बंध स्वीकारल्याचं लक्षण काय, आता तुम्ही बद्ध आहात की मोक्षवान आहात. ते उत्तर झालं आध्यात्मिक. आता वस्तुस्थिती काय, बंधाचं लक्षण काय आणि मोक्षाचं लक्षण काय. आता मोक्ष बंधाचं लक्षण सांगा, म्हणजे बंध आहात की नाही ते कळेल आपल्याला. लक्षणाने ओळखून आपण बंध सांगायला काय बोलायला. पुण्यांगी घेतले जोडू, ते तो भाग. आता लक्षण, आता असलेलं इथं लक्षण सकाळी सांगितलं तुम्ही, मी देह माझा देह. हे कशाचं लक्षण आहे, बद्धाचं लक्षण आहे. बस, मग आता तुम्ही बद्ध आहात की मुक्त आहात. आता गडबड झाली ना. हे कळणं वेगळं आणि निश्चय होणं वेगळं, या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. लक्षात घेतलं पाहिजे. कळालंय आम्हाला आम्ही मुक्त आहोत, मुक्तच आहोत, आम्ही कधीच बद्ध नव्हतो. पण काय करावं, भाव तसा आहे का, मी देह वाटतो आणि देह माझा वाटतो, आणि देह संबंधी पसारा सुद्धा माझाच वाटतो. मी माझं आणि माझ्याच असा कुंपण घातलेले. पहिलं मीच कुंपण आहे, माझं कुंपन आहे, आणि माझ्याचं बी पडलेलं आहे, आणि त्याच्या पलीकडे अजून थोडं आहे सगळं. हे आवरण पडलेली आहेत आमच्या ठिकाणी. बोलायला तुम्ही सांगितलं आम्ही दोघांच्या पलीकडे आहे, पण आता भाव काय, मी देह आहे ना, मी देह माझा देह, हे जोपर्यंत भाव जात नाही, नाहम देह न मे देह. पूर्ण श्लोक काय आठवतोय का, ब्रह्मे वाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक. म्हणजे मी ब्रह्मापासून वेगळा नाही, देह माझा नाही, मी देह नाही. या निश्चयावर आला की मग तो मोक्षाच्या भूमिकेत आला, आणि त्याच्यानंतर पुढे बंध गेला की बंधाबरोबर मोक्ष जातो. बंधही गेला आणि मोक्षही त्याच्याबरोबर जात असतो. ही अमृतानुभवात पुढची भूमिका आहे. पुढचे ग्रंथ चिंतनाला येत असतात. जे त्या भूमिकेत आले, जे ज्ञानवानाच्या भूमिकेत आले, मोक्षाच्या भूमिकेत आले, तो मोक्ष सुद्धा पुढे उडवलेला. पण आता आपली भूमिका काय, ही लक्षणाने ओळखायची असते. मी देह अजून गेलेला नाही माझा, माझा देह अजून हा भाव गेलेला नाही माझा. कीर्तन करू दे, नाही तर प्रवचन करू दे, नाही तर गुरु होऊन बसू दे, नाही तर शिष्य होऊन सेवा करू दे, माझा भाव गेलाच नाही अजून. भाव गेला नाही, मी माझा सांगतोय. ज्याचा त्यांनी पाहायचा आहे तपासून, कोणाला पॅरामीटर नाही लावता येणार, ज्याचा त्यांनी पाहायचा आहे. आणि तो भाव जाण्यासाठी तुमची साधना आहे, ती तुमच्याच लक्षात येतं की आता भाव राहिले नाही, देह भाव राहिले नाही, गेला देह. किंवा देह मिथ्या ठरवला, देह संबंधी पसारा मिथ्या ठरवला, देह संबंधी व्यवहार मिथ्या ठरवला. नाही का हरिपाठामध्ये काय, लटिका व्यवहार बलकट तो संसार, आयशे जागवितो ऐसे जागवितो मना. आणि सरशी जनाला फक्त नाही जागवत मी, आधी मला जागवतो. बलकट तो संसार येते सार भगवंत, ऐसे जागवितो मना, आधी मला जागवतो. का कीर्तनातून दुसऱ्यांना जाग करतो नुसता, ऐसे जागवितो मना, आणि मग सरशे जना सहित, मग पुढे आधी नीट जागा होतो, बाकी जागा तू झोपला, बाकी जण म्हणतो उठा उठा. कसं काय उठायचं त्यांनी, आमची झोप आहे, आम्ही बद्धतेत आहोत, आमचं लक्षण सगळं बद्धाचं आहे, बाकी जण आम्ही मुक्ततेच्या गप्पा मारायला लागलो. वेळ बसणार नाही, वेळ बसत नाही, त्याचं कारण आहे, अवमेळ व्हायचं कारण आहे त्याच्या पुढाशी. न धर्म न चारतो न कामन मोक्ष. हा मग काय आहे, न मे द्वेष रागे न मे लोभ मोही. पहा
तुमचा द्वेष, तुमचा राग, तुमच्या द्वेषाला पाहता की नाही तुम्ही तुमच्या मोहाला पाहताय की नाही? मोह झालेला कळतो की नाही आपल्याला? कळतो. नमे द्वेष रागे नमे लोभ मोहे. आपल्याला मद झालेला कळतो की नाही? पैसे जास्त असल्यानंतर कळतो की नाही आपल्याला? मद कळतो आपल्याला आणि त्याचा थोडासा अहम येतो. इतरांच्याकडे पाहताना जरा थोडासा वेगळा भाव तयार होतो. मदाचं लक्षण फार सूक्ष्म आहे पण आहे ते. मद कळतो, मत्सर कळतो. आपल्या मनात उत्पन्न होतो की नाही मत्सर? कळतो की नाही? उगीच आपण एकमेकांचा मत्सर होतो. कशामुळे होतो काय माहिती आहे? तो भाव आहे. त्याला बी मी पाहतो, धर्माला मी पाहतो, धर्मीला मी पाहतो, अर्थाला मी पाहतो, कामाला मी पाहतो आणि मोक्षाला सुद्धा मी पाहतो. म्हणून मी त्याच्यापासून वेगळं आहे. ते माझे नाही, ते मी नाही. मग मी आहे कोण? चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. हा आहे आमचा प्रबोध. हे आहे आमच्या अनुभवाचं चिंतन. शब्दाचा तात्पर्य, शब्दाचा अर्थ, शब्दाचं ज्ञान तिथे लपलेलं आहे. लक्ष द्यायचं. चला पुढचा श्लोक. न पुण्य न पापम न सौख्य न दुःखम न मंत्रो न तीर्थान वेदान यज्ञ अहम भोजन नैव भोजन न मोक्षा. ही एक मोठं काम झालं बरं का. मुलांनी पाठ करून घेतलं नाही, हे मस्त झालं. पेट झाला. आता विसरतच नाही. पहिला सकाळी तांब्या पडला ना, सगळ्या अंगाला स्पर्श होतो. चाचपत ते म्हणायचं. काय मनबुद्धी अहंकार. मनाला हात लागत नाही पण भाव होतो की मनबुद्धी अहंकार चित्ता आणि नाम. पाणी होता धुता धुत जाय. मला सवय ती झाली. पहिला तांब्या पडले हे बघत असतील. मनबुद्धी अहंकार चित्ता आणि नाम. पाठ होतं ते होतं पण त्याचा स्पर्श होत राहतो. नचो पाचतो पाय, हाताला हात लागतो, पायाला सगळीकडे हात लागत राहतो. आपला अंग आपण धुताना आणि ते तिथेच आहेत सगळे. काही हातचं नाही, काही हाताला लागणाऱ्या स्पर्शाने, काही भावात आहेत, काही भावाने कळतात, काही स्पर्शाने कळतात, पण तिथेच आहेत सगळे. द्वेष तिथंच आहे, मत्सर तिथेच आहे, राग तिथेच आहे, द्वेष तिथेच आहे, धर्म अर्थ काम मोक्ष सगळे तिथेच आहेत. चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. सगळे सकाळी प्रयत्न तर करायचा एकदा. पण पाठांतराचं काम खूप चांगलं झालंय मुलांचं. आनंद आहे त्याच्यावर. मला फार त्रास कमी झाला. आठवायला लागतच नाही. माझ्या अगोदर गाडी पळते पुढे एखादा श्लोक म्हणायच्या अगोदर. खरोखर आनंद आहे. चला पुढचा. पुण्य आणि पाप. पुण्य आणि पाप. कर्माचा विषय आला. आता बदलला. आता टेक्निकल बदल. आता कर्माचा निराश करायचा आपल्याला. कर्म शून्यावर आणायचंय. वासना उडवली आपण इथपर्यंत. 3 भूमिका पार पाडायच्या नवे मृत्यू जाईपर्यंत. वासना, कर्म आणि पाप पुण्य. कर्माचा जो भाग आहे तो एक भाग घेऊ आणि पाप पुण्याचा या श्लोकाच्या अंतर्गत भाग घेऊ. कर्माला आपल्याला निष्काम कसं करता येईल? कर्माला निष्काम कसं करता येईल आपल्याला? मी केलं नाही बरोबर, पण मी केलं नाही तर कुणी केलं? आपल्याला निकाल लागला पाहिजे ना. कुणीतरी केलंय तिथं. मग त्याचा कर्ता जो आहे ना तो आपल्याला शोधायचा आहे. 5 विषयाचे 5 कर्ते शोधायचे. आपला व्यवहार 5च विषयाच्या माध्यमातून चालतो. शब्दातून चालतो, स्पर्शातून चालतो, रूपातून चालतो, रसातून चालतो, गंधातून चालतो. मुख्य शब्द आणि रूप हे 2 मुख्य विषय आहेत. बाकीचे आहेत पण ते तेवढे त्रासदायक नाहीत. मेन रूपाचा विषय घात करतो आणि शब्दाचा विषय. शब्द आणि रूप हे तीव्रतेने पुढे येतात आपल्याला. मग ह्या 5 विषयाचे 5 कर्ते आहेत. मग रूपाचा करता कुठे टाकायचा? रूपाच्या निमित्ताने जे पाप पुण्य होईल त्याचा करता कुठे टाकायचा? काही सहकार्य करा. निंदा करणार. हा निंदा तो भाग बरोबर आहे पण आपल्या टाकायचं आहे ना. मटेरियल इकडेच आहे, करता आतमध्येच आहे त्याचा. त्याची फॅमिली आहे, कुटुंब आहे त्याचं एक, आणि त्या कुटुंबातला एक करता असतो. पहिला करता जर आपण पहिला विषय जर पाहिला शब्द, तर शब्दाची जी कुटुंब आहे ते शब्द विषय आहे. त्याचं कर्मेंद्रिय कोणतं आहे? शब्दाचं वाणी. त्याचं ज्ञानेंद्रिय कोणतं आहे? शब्द कशाने ऐकायला येतो? असं सांगा ना. फॅमिली आपल्याला कुटुंब बघायचं आहे. कान आहे. त्याचं अंतःकरण चतुष्टयापैकी कोण आहे? आकाश. अंतःकरण आकाश. आणि आकाशाचं अंतःकरणाचं पुढे आकाश. म्हणजे कोण कोण झाले? आकाश, अंतःकरण आणि व्यानवायू.
व्यान येतो त्याच्यामध्ये, वायूमधला व्यान घ्यायचा, त्या व्यानवर बसून ती वृत्ती आत बाहेर करत असते. व्यान, कान, अंतःकरण, आकाश, शब्द आणि वाणी, हे झालं एक कुटुंब 6 जणांचं. आणि त्या कुटुंबामध्ये काम करणारा कोण आहे? कर्म कोणाकडे होतोय? शब्दाच्या माध्यमातून. पाप पुण्य कुठे घडतंय? तिथे. आणि त्याचा कर्ता कुठे आणायचा? अंतःकरण पंचकावरती, अंतःकरणच्या ठिकाणी आणायचं, स्फुरणाच्या ठिकाणी कर्ता लावायचा. तिथे संपलं काम. आणि मी कर्ता नाही, कर्म मी नाही, कर्म मी नाही, कर्मातून होणारं पाप पुण्य मी नाही, आणि त्याचा कर्ता आहे अंतःकरण. आणि मी अंतःकरणाचा बी साक्षी आणि त्या विषयाचा बी साक्षी आणि मधल्या सगळ्या ज्ञानेंद्रियाचा बी साक्षी. कर्ता आणि कर्म आणि त्याच्यातून होणारं पाप पुण्य हे कर्त्याच्या ठिकाणी आणायचं. आणि मी मात्र त्याचा कोण आहे? साक्षी आहे. तसेच फॅमिली आहेत. वायूचं पासून मन आहे, वायूचं मन आहे, मनासाठी उदान वायू लागतो, बरोबर की नाही? उदान ताई. आणि मनाचं ज्ञानेंद्रिय कोणतं? मनाचं ज्ञानेंद्रिय कोणतं? त्वचा. त्वचेचं कर्मेंद्रिय कोणतं? हात. आणि त्वचेचा विषय कोणता? स्पर्श. स्पर्श, हात, ज्ञानेंद्रिय त्वचा आणि वायूमध्ये उदान आणि अंतःकरण पंचकामध्ये मन. वायूचं मन आहे, बरोबर. आणि मन आणि इकडे वायू. मग तिथून होणारं जे कर्म आहे ते मनाच्या ठिकाणी कर्म. 5 कर्ते सांगतो तुम्ही आता जोडा. आता तुम्हाला फॅमिली बनवता येईल, त्याच्यात वेळ जाईल आपला बराचसा. पहिल्यांदा लक्षात येतं त्याची एक गोष्ट काय तेही देतो तुम्हाला. अंतःकरण स्फुरण किंवा अंतःकरण, मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार हे 5 कर्ते आहेत. आणि 5 कर्म जे आहे ते 5 विषयाच्या माध्यमातून चालतात. आणि त्या कर्मातून होणारं पाप पुण्य त्याचा जो कर्ता भोगता आहे तो या अंतःकरण पंचकाच्या ठिकाणी ठेवायचा. म्हणजे आपलं काम पुढे जातं. मग आता पाप पुण्य मी नाही, सुखदुःख मी नाही, मंत्र मी नाही, वेद मी नाही, मंत्रो न तीर्थान वेदान यज्ञ मी नाही. आणि अहम भोजनम नैव्य भोजन भोक्ता, भोजन मी नाही, भोज्य मी नाही आणि भोक्ता सुद्धा मी नाही. भोक्ता मी नाही, कारण भोक्ता त्याचा जो तो भोगत असतो, मी त्याचा साक्षी आहे. भोज्य सुद्धा मी नाही आणि भोजन सुद्धा मी नाही. त्रिपुटी बात केली. न भोजन भोक्ता, अहम भोजनम नैव भोजन भोक्ता. म्हणजे पाप पुण्य मी नाही, सुख दुःख मी नाही, मंत्र मी नाही, तीर्थ मी नाही, वेद मी नाही, यज्ञ मी नाही. भोजन भोक्ता आणि भोजन, भोजन भोज्य आणि भोक्ता हे तिन्ही मी नाही. मी आहे चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. पाप पुण्य मी नाही, पाप पुण्य ज्याचं त्याचं आहे. म्हणजे देह तादात्म्य सुटल्यानंतर ज्या क्रिया होतात, मूळ मुद्दा काय? देह मी नाही. आणि देहाच्या निमित्ताने जे क्रियामान कर्म घडतं त्याच्यातून पाप पुण्य होतं, पण ते पाप पुण्य माझं नाही. कारण तुम्ही आता ज्ञानस्वरूप झालात आणि ज्ञानस्वरूप झालेल्या महात्म्याला होणारे पाप पुण्य त्याला लागत नाही, त्याचे संचित तयार होत नाही. हा विषय आपण पाहिला क्रियामान संचिताची प्रारब्ध करताना. म्हणजे पाप पुण्य संपवलं, कर्म निष्काम करून कर्मातून आम्ही वेगळे झालो. आणि वासना व्हायचं काही कारण राहिलं नाही, कारण वासना ज्या होतात त्या सत्य खऱ्या वस्तू ज्या होतात, खोट्याच्या वासना होत नाही. त्यामुळे वासना तिथे, वासनेचं बीज आहे ते जळून जातं. कर्मात निष्कामता तयार झाल्यामुळे कर्ता शिल्लक राहत नाही. आणि पाप पुण्य ज्याचं त्याचं अंतःकरणाचे धर्म अंतःकरणाच्या ठिकाणी ठेवून मी पाप पुण्यापासून वेगळा आहे, मी कर्मापासून वेगळा आहे आणि मी वासनेपासून वेगळा आहे. या तिन्ही पासून वेगळा झाला की याला म्हणायचं आपुले मरण म्या पाहिले डोळा. हा तो 16 झाला अनुपम्य. तुमचं मरण हो किंवा मरण माझे मरून गेले. वासनेचा साक्षीदार झाला, वासनेचं बीज संपलं. कर्म होत आहे पण कर्माचा साक्षी झाला. पाप पुण्य होत आहेत पण त्याचा माझा संबंध नाही. या भूमिका अंतःकरणात तयार झाला की त्याच्यापासून तुम्ही वेगळे झाला. सुख दुःख होतील पण तेही अंतःकरणाचा धर्म आहे. हो, वेद मंत्र तीर्थ यज्ञ हे याच्यापासूनही तुम्ही वेगळे आहात, याचा तुमचा काही संबंध नाही. हो, भोजन भोज्य भोक्ता याचाही तुमचा काही संबंध नाही. मी मात्र याच्यापासून वेगळा आहे. या भावात आला की आपोआपच सहजच मरण जे आहे ते मरण संपलं.
मरत नाही तुम्ही. मरणारी वस्तू, मरणाला बाद केलं, मरणाला मारलं की जन्म घ्यायचा काही संबंध नाही. तुम्ही मेलात की जन्म झाला म्हणून सांगताय. मोबारा सांगतात मरण माझे मरून गेले, मज केले अमर. हा खालचं चरण काय? हव पुशिले, उड पुशिले, ओस ओसले, देह भाव संपला. आला होता पूर, मायेचा पूर आला होता. धरीला धीर जीवनी. किंवा आता धीर धरून राहिला. पूर आता थोडा पूर आहे का? विषयांचा पूर, कर्मेंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा काय गवळ कमी होऊन पडते काय मनामध्ये आमच्या? सगळा पूर आला होता पण धीर धरला. ओस ओसला, मुळा सकट देह भाव बाद झाला. मरण माझं मरून गेलं आणि माझं असलेलं अमरत्व मला प्राप्त झालं. असलेला मी पहिलाच न मरणारा त्या भूमिकेवर मी आलो. अशा पद्धतीनं चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. दुसरा श्लोक. नमे मृत्यू शंका नमे जाती भेद, पितामेव मे देव माता न जन्म, नमे मृत्यू शंका. मृत्यू कोणाला आहे? देहाला. तुम्हाला नाही. तुम्ही मृत्यू नाही, तुम्हाला मृत्यू नाही. मृत्यूचे तुम्ही साक्षीदार आहात. मृत्यू पाहिला की नाही तुमच्या देहाचा? बालपण मेलेलं पाहिलं नाही का? पाहिलं ना. मग मृत्यूचे साक्षीदार आहात. मग तुम्ही मेले नाही. तरुणपणाचा जन्म पाहिला की नाही? तरुणपणाचा जन्म पाहिला की नाही? पाहिला ना. मग जन्म पाहणारे आहोत आम्ही, मृत्यूला पाहणारे आहोत. आणि तरुणपण मेलेलं पाहणारच आहोत आपण. त्या म्हातारपणाचा जन्म पाहणार, म्हातारपण मेलेलं मी पाहणार. आम्ही साक्षीदार आहोत, साक्षी आहोत. आम्ही मरत नाही, कोणाबरोबरच मरत नाही. देह मरतो तेव्हा सुद्धा मरत नाही. पण भ्रम झाला होता, काय करावं? त्याला मारून टाकलं. बागल बुवाला मारला काठी, रंजीवरच्या सर्पाला काठीने मारला, स्वप्नातल्या बाईला मारून टाकलं. काय झालं? काहीच नाही. फक्त विचार बदलला. नवे मृत्यू शंका नवे जात. हे मृत्यू तुम्हाला नाही. जात आहे का तुम्हाला? जात देहाला असेल. देहाला सुद्धा नाही जात. कोणाच्या देहात जात सापडत नाही. जात सापडते का बाबा देहाला? जात ही आमची कल्पना आहे, निव्वळ कल्पना आहे, प्रातिभाषिक कल्पना आहे, व्यावहारिक सुद्धा कल्पना नाही. प्रातिभाषिक कल्पना आहे, कुठेही नाही सापडत. नवे जात. पिता नाही व मे माता. तुम्ही पिता आहात का? तुम्ही माता आहात का? पहा, विचार केला तर काही संबंध नाही. वेगळं वेगळं, प्रत्येकाचं वेगवेगळं प्रारब्ध आहे. प्रत्येक तो आपापलं प्रारब्ध घेऊन आम्ही ते संबंध धरून ठेवले, आम्ही ते पकडून ठेवले आहे. आणि म्हणून सुख दुःखाला पात्र आहे, म्हणून पाप पुण्याला पात्र होतो आहे. काही संबंध ज्याचा त्याच्या प्रारब्धाची गती. मी पिता नाही, मी माता नाही, मृत्यू नाही, जाती भेद नाही. मी त्याचा साक्षी आहे. बंधू नाही, मित्र नाही, आणि गुरु नाही, शिष्य नाही. बाबांचं मी गुरु नाही, मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही. सापेक्ष भावात एक गेलं की दुसरं जात असतं. मी यातलं काहीच नाही. आता पाहू शकता. तर मी देह नाही तर देह संबंधी कशा आहे? मरण देहाचं, जात देहाची, बंधू मित्र गुरु शिष्य देहाच्या संबंधाने, देहाच्या संबंधाने. आणि देह मी नाही तर हे कसा काय मी असेल? मी आहे तो चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. हा शेवटचा श्लोक. आहेच वर्णन. आता पण कसं होतं? नाहीच वर्णन होतं. एका श्लोक मध्ये आहे. अहम निर्विकल्प. मी कसा आहे? निर्विकल्प आहे. माझ्या ठिकाणी विकल्प नाही. मी कसा आहे? निराकार आहे. आकार देहाचा आहे पण माझं स्वरूप कसं आहे? निराकार. अहम निर्विकल्प निराकार रूपो. निराकार आहे, मला आकार नाही. तुमच्या मीचा आकार मला धरून दाखवता का? आता तुमच्या मीच्या एखादं चित्र काढून दाखवता का? आणि मी मात्र आहे. मी आहे की नाही? आहे. मी आहे की नाही? तुमचा मी आहे की नाही?
आहे. मी आहे की नाही? आहे. पण त्याचा आकार आणि एखादं चित्र काढता येईल का? नाही काढता येत. कल्पना सुद्धा करता येत नाही त्यांनी. अहम निर्विकल्प निराकार हो विभुर व्याप सर्वत्र. विभू म्हणजे व्यापक, सर्वत्र व्यापक असणारा. विभुर व्याप सर्वत्र सर्व इंद्रिया. मी सर्वत्र आहे, सर्व इंद्रियांमध्ये आहे, सर्व इंद्रियांना सत्ता पुरवणार आहे. कुठेही पहा तुम्ही आहातच, कुठेही पहा, कुठेही सगळीकडे, सगळ्यांना इथे सगळे एवढ्या याच्यामध्ये सगळीकडे तुमचा संचार आहे, मुक्त संचार आहे, कायम आहे. सर्वत्र सर्व इंद्रियाने सर्व ठिकाणी आहात. कालच विषय झाला, सर्वांना व्यापून आम्ही शिल्लक आहोत. सर्वत्र सर्व इंद्रियाने हो सदा मे समत्व. मी कसा आहे? सदा आहे आणि सम आहे. मी विषम कशामुळे वाटतो मला? अरे यांचे धर्म घेतले आमच्यावर. मी गुटखा वाटतो, मी काळा वाटतो, मी यांचे धर्म घेतले, देहाचे धर्म. मी पापी वाटतो, मी पुण्यवान वाटतो, मी प्रवचनकार वाटतो, मी महाराज. यांचे धर्म घेतले आणि म्हणून मी काहीतरी वाटायला लागलो. वास्तवात मी कसा आहे? सदा आहे आणि सम आहे. सदा मे समत्वम. विषम वाटण्याचं कारण हे विषम घेतले म्हणून विषम वाटायला लागले. नाहीतर मी सम आहे, सदा सम असणार आहे. हो समचरण समचरण दृष्टी विटेवरी साधिते. हे माझे हरिभक्त. देवाचं स्वरूप सम आहे. साधूची दृष्टी समदृष्टी आहे. आणि आपण सुद्धा कशा आहोत? सम आहोत. सर्वांगी राम एक हा. सर्व एक आहे आत्मा जीव शिव सम. समबुद्धी आहे. सम आहोत आम्ही. आम्ही विषम नाही. माया विषम आहे, माया कार्य विषम आहे. मायेचं सगळं जे आहे तो कसा आहे? विषम आहे. आणि त्यातल्या कोणाला तरी मी म्हटल्यामुळे मला विषम वाटतं. वास्तवात मी विषम नाही. सदा मे समत्वम सर्व इंद्रियाने. सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंधन. मगाशीच विषय झाला. मुक्तीचा विषय नाही ना बंधाचा. बंध मोक्षाच्या पलीकडे असलेला सदानंद रूपहा शिवहम शिवहम. फार वेगात आलो आपण. कसं कसं मुक्कामाला आपण पोहोचलोय. बरोबर 5:30 वाजल्या. वेळाला संपलेला आहे. अतिशय सुंदर असा कार्यक्रम, सुंदर तुमचं अवधान. फार गोड असं चिंतन. तुम्ही या 7 दिवसामध्ये काय शिकलात, कसा आनंद घेतलात, हा तुमचा विषय आहे. मला मात्र तुमच्या माध्यमातून आत्मषटकाचं चिंतन करताना निश्चितपणे स्वरूपापर्यंत जाण्यासाठी जे आड येणारे पडदे आहेत त्या तुमच्या अवधानाच्या माध्यमातून मला खूप चांगलं सहाय्य झालं. म्हणून आपल्या चरणी साष्टांग दंडवत आहे. आपले साळुंखे महाराज, गुरुवर्य, सगळे बाबा, भरतारी बाबा, सचिन बाबा, सर्व आदी सर्वांच्या आपल्या सहकार्याने अतिशय उत्कृष्ट असा सत्संग प्राप्त झाला. आपल्या संगतीत येऊन संत सहवासाचा लाभ झाला. काय सांगू? सुख, संत संगतीचे सुख असा अलौकिक असा अनुभव आपल्या माध्यमातून सहजपणे प्राप्त झाला. हो सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या प्रेरणेने, यांच्या आश्रयाने जसं चिंतन जमेल आणि आपल्या सहकार्याने तसा मी प्रयत्न केला. ही झालेली सेवा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, पंढरीश परमात्मा, पांडुरंगाच्या चरणी, आपल्या सर्व संत जनांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली